कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। इथे झोपतेस तू? अरे केवढा माज आहे ग तुला। अगं आता तरी तुझी लायकी ओळख। ह्या घरात फक्त नावापुरतीच सून आहेस तू। असे सुनेचे काही अधिकार तुला मिळाले नाही आहेत, माहिती आहे ना तुला। मुळात ते तुला सून मानतच नाहीत। ए तुझी भविष्यवाणी सांगू फ्री मध्ये। सारंग आणि तुझा डिवोर्स होणार आहे आणि मी अस्मी सारंग मेहेंदळे होईल। कशी वाटली? राग आला? तू मला कितीही भीती दाखवण्याचा प्रयत्न कर, तुझ्यासारख्या 56 मुलींना कोळून प्यायले मी। वाटतंच तुझ्याकडे बघून आजपर्यंत इतरांचं नुकसान करूनच सगळं मिळवत आली आहेस ना तू। पण मी जे मिळवलं ना ते विठुरायाच्या कृपेने आणि माझ्या हक्काने मिळवलं। पण तू दुसऱ्याच्या ताटातला घास हिसकावून घेण्याचा प्रयत्न करते। तुला काय बोलायचं ना ते तू बोल ग, पण एक गोष्ट लक्षात ठेव, सारंग फक्त माझा आहे। त्याच्या मनात त्याच्या हृदयात फक्त माझ्या आठवणी आहेत, त्याच्या डोळ्यासमोर फक्त माझा चेहरा आहे, त्याच्या कानात फक्त माझा आवाज ऐकू येतो। इनफॅक्ट त्याला फक्त मीच दिसते, अस्मी, आणि यापुढे दिसत राहील। त्यामुळे तुला जे प्रयत्न करायचे आहेत ना ते तू कर। गुड नाईट। चला आता झोपा शांत। आई म्युझिक प्ले कर मग। माझे माहेर पंढरी, माझे सासर पंढरी, माझे माहेर पंढरी, माझे सासर पंढरी। रखुमाई होनिया, रखुमाई होनिया, मन उभे विटेवरी। सारंग सर, माझा राग अजून गेलेला नाहीये सावली। ते माहितीये मला, त्याबद्दल मी काही बोलतच नाहीये। शेवटी तुमचा राग आहे, तुमच्या मर्जीनेच जाणार ना। पण रात्री मी तुमच्या खोलीत तांब्याच्या भांड्यात पाणी भरून ठेवलं होतं, ते तुम्ही प्यायलात का?
सॉरी. अस्मी उठ. Idiot. उठ. काय करताय? झोपू द्या ना मला प्लीज. व्हॉट नॉनसेन्स. जग जिंकणारी माणसं युद्धभूमीवर असतात, अशी अंथरुणात लोळत नसतात. युद्ध? ऐश्वर्या मॅडम, कुठल्या युद्धावर कोण चाललंय? मला झोपू द्या प्लीज. गुड नाईट. ठीक आहे. काय करताय तुम्ही? हे असं जिंकणार आहेस तू सारंगला? मी इतक्या सकाळी उठल्याने सारंग काय माझा होणार आहे? हो, तासभर एक्स्ट्रा झोप घेतली तर काही जग इकडे तिकडे नाही होणार आहे. अस्मी, कोणत्याही कामात डिसिप्लिन आणि डेडिकेशन गरजेचं आहे. पण तुझ्याकडे बघून वाटत नाही तू सिरियस आहेस. तू इथे फक्त मजा मारायला आली आहेस. आय एम शुअर. उठले मी आता. बोला. एक काम करा, एक बंदूक द्या माझ्याकडे, मी जाते युद्धावर. काय चाललंय तुमचं? हो, लॉजिकली स्पीकिंग आता सकाळी उठून मी काय असं करणार आहे? प्रयत्न करू शकतेस सारंगच्या आसपास राहण्याचा, त्याचं रुटीन जाणून घेण्याचा, त्याला काय आवडतं काय आवडत नाही हे सगळं जाणून घेण्याचा प्रयत्न करू शकतेस, जमेल तेवढा. त्याने काय होणार आहे? स्वेअर तुझ्यासोबत डील का केलंय मी? तुझा प्रॉब्लेम काय माहितीये? डोक्याला फार शॉर्ट लावून घेते. ए मला असं म्हणायचं होतं की तुमचा असा प्रॉब्लेम आहे की तुम्ही फार सिरियसली घेता गोष्टी. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.